मनोज जरांगेंच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। सकाळी 11 वाजता मनोज जरांगे परभणी शहरामध्ये दाखल होणार आहेत। मराठा आरक्षणासाठी जरांगेंची शांतता रॅली ही कालपासून सुरू झाली आहे। परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जरांगे सभा घेतील। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सागर, जरांगे पाटलांच्या या रॅलीचा आजचा दुसरा दिवस आहे। कशा पद्धतीने परभणीमध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराज की वृषाली, आपण पाहतो की खरं तर आज मनोज जरांगे पाटील यांचा आज दुसरा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे आहेत या ठिकाणी जनजागृती व शांतता रॅली जी आहेत या ठिकाणी काढत आहेत आणि या शांतता रॅलीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांशी संवाद जे आहेत ते साधताना पाहायला मिळतात। आपण पाहतोय परभणीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आज संपूर्ण समाजाला संबोधित करणार आहेत। तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते आता जमाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आज परभणी शहरामध्ये दाखल होणार असल्याचं दावा जो आहे तो या आयोजकांकडून करण्यात येतो आणि शहरातील वेगवेगळ्या चौकांमध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे, त्याचबरोबरीने मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबरीने मोठं शक्ती प्रदर्शन मनोज जरांगे पाटील आपल्या या रॅलीच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर काल हिंगोलीमध्ये जे रॅलीचा पहिलाच दिवस होता आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीला पाहायला मिळाला होता। त्यानंतर आज परभणी शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमण्याची शक्यता आहे आणि जोरदार तयारी जी आहे ती या ठिकाणी मराठा आयोजकांकडून करण्यात आलेली आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांची एकच मागणी आहे ती म्हणजे ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळावं, त्यासाठीच ही रॅली होताना आपल्याला पाहायला नक्कीच। आणि आज जरांगे पाटील हे समाजाला संबोधित करत असताना काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।